लवकरच काहीतरी नवीन येणार आहे, तर स्टे ट्यून. आणि हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला लागली भांडी घासायला. वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, माझा चेहरा वेगळाच का दिसतोय काय माहिती. आज मी झोपले होते दुपारी आणि खरंच यार वेळच भेटत नाही अजिबात व्लॉग वगैरे करायला. आता वाजलेत 6:15 आणि मी आता व्लॉग स्टार्ट करते. पूर्ण आज दिवसभर मी एडिट केला व्लॉग आणि थोडंसं बाहेर पण गेले होते आणि खूपच हेक्टिक दिवस चाललाय माझा. तर मी आज म्हटलं की मला मिनी व्लॉग एडिट करायचे. आता व्लॉग तर आपलं पोस्ट झालाय आज एक आणि अजून एक पेंडिंगला आहे, म्हणजे तो उद्याचा. परत हनुमान जयंतीचा व्लॉग एडिट करायचा आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि आज खूप असं पूर्ण थंडीच वाजायला लागली अचानक, उन्हाळ्याची. आता वाटतंय गरम, पूर्ण गरम गरम झाले. आणि आज मी बनवते भाजी. तर तुम्ही ह्या भाजीला काय काय बोलता तर मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे चिवचिव बोलतात का? मागच्या वेळेस पण मी बोलले होते व्लॉगमध्ये. तर ती भाजी करणार आहे. तर मी सगळी तयारी करून घेतली आणि आज मस्तपैकी गॅस वटा वगैरे साफ केलाय. मी तुम्हाला दाखवते. पूर्ण साफ करून घेतले गॅस वटा वगैरे. थोडं पाणी राहिले आणि चहा ठेवला होता मागाशी, मी चहा पिला. सगळं एकदम साफ सुथरा झाले, सगळं एकदम साफ 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 साफ. आणि इथं आहेत 5 चिवचिव, ढोबळी मिरची, उभी ढोबळी मिरची ही लांबडी. आणि ह्यात मी काय काय ॲड केले तुम्हाला सांगते. जशी आपण भरली वांगी करतो तसंच थोड्याच त्याच्या टाईपमध्येच आहे अशी. ह्यात टाकले कूट, तिखट, घरचे सगळे मसाले, थोडंसं हे ते दिसतं तुम्हाला ते तेल टाकले मी आणि मीठ टाकायचं राहिले. आणि हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि इथून असे रेश पाडायची आणि पूर्ण त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि हे सारण भरायचं आणि फक्त तेलात फ्राय करायची. झाली आपली चिवचिवची भाजी, म्हणजे उभ्या ढोबळ्यांची भाजी. सॉरी तुम्हाला असं वेगळं वाटत असेल म्हणायला ऐकायला, पण आमच्याकडे तेच बोलतात. आता काय करणार. तर मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात ह्या भाजीला. आणि चलो आता मी सगळी प्रोसेस करून घेते, भाजी करते आणि मग तोपर्यंत चार्जिंगला लावते फोन. प्रोसेस तर तुम्हाला सांगितली, नंतर मध्ये आधी दाखवते मी, कारण की मिनी व्लॉग वगैरे इतकं म्हणजे खूपच हेक्टिक झाले, खूपच हेक्टिक म्हणजे खूपच. आणि यार कोणीतरी माझं व्लॉग एडिट करून द्या यार, पेंडिंग. आणि चलो आता मी करते. आणि किचनमध्ये आलं तर असं पूर्ण आता अंघोळ होईल माझी घामाने पूर्ण. तर अर्ध्या वेळ तिथं बसते, अर्ध्या वेळ इथं बसते. आणि चलो जास्त नाही बोलत, चार्जिंगला लावते. परत मला एडिट करायचं आहे व्लॉग, मग भेटते मी. माझ्या बाबतीत माझ्याबरोबर खूप घाण घडले, ते घडतंच. आणि नेहमी असं कधीच नाही झालं की असं सगळं स्मूथ चाललंय. तिथं तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल. काय झालं, मिरची मी ना त्याच्यातल्या बिया वगैरे काढत होते आणि सहज माझा मानेवर हात गेला आणि कानाला पण हात गेला ते सगळं झाल्यावर. आणि सगळं आग होती माझी, एवढी आग होती ना खरंच माझ्या पूर्ण, म्हणजे आता तरी पूर्ण लाल पडली होती मी खूप, म्हणजे खूप. जरा स्टेबल झाले, फॅन खाली बसले, गारानं पाणी ओतले मी आता इथं मानेला. डेंजर. आणि तिखटपणा जायला म्हणून मी मिरची आहे ना पाण्यात घालून ठेवली, कारण की नको बाबा जास्त तिखट. आणि हे मसाला पण आपला मस्त झालाय सारण, आणि कढई पण तापायला ठेवली. आणि फक्त आता ह्याच्यात हे भरायचं सारण आणि फ्राय करायचं बस. Decathlon 60+ sports, 6000+ products. ओके गाईज, आता वाजलेत 6:30 पावणे 10 आणि केस आकांक्षा मला सोडवायला येते. मी आज खूप खुश आहे. आज काय माहिती कुठून सूर्य उगवलाय. आकांक्षा मला सोडवा म्हणली की चल दीदी मी तुला आज सोडवायला येते. इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं. जे बसनी ट्रॅव्हल करतात त्यांना माहिती असेल हे, की गाडीवर येणं आणि घरी जाणं काय सुकून असतो. नाहीतर ते बससाठी थांबणं वगैरे, उभा राहून येणं, त्यातले कंडक्टर वगैरे, ड्रायव्हर, त्यांचं सगळं काय गाडीवरचा काय सुकून असतो ते आज जे बसने ट्रॅव्हल करतात त्यांना कळालं असेल.
काय असतं निवांत बसून जाणं आणि खूप छान वाटतंय मला आता. आजचा सकाळ तरी व्यवस्थित जाईल. तर बघू ऑफिसमध्ये काय घडेल ते घडेल, पण सकाळ तरी व्यवस्थित गेली, चांगलं वाटलं. आणि तिला सांगा दीदीला आणायला न्यायला जात जा. आणि असं पण नाही की खूप लांब आहे पुणे वगैरे, जवळच आहे माझं ऑफिस. सरळ 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 यायचं, माझं ऑफिस लागतं. ठीक आहे, आता चाललोय आम्ही. तर मला खूप छान वाटतंय आणि चला पुढं बघू आपण आता काय होतंय. बाय. ओके, तुम्ही बघितलंच असेल ह्या आधीची क्लिप. तर दीदी खूप एक्सायटेड होती कारण की मी तिला सोडवायला गेले होते ऑफिसला आणि फर्स्ट टाइम तिच्या ऑफिसला गेलते मी. आणि तिला पण छान वाटलं कारण की रोजचा बसचा प्रवास वगैरे, त्यामुळे जरा गाडीवर जरा आराम भेटला तिला, बसून गेली ती. आणि मी आले डायरेक्ट बाथरूममध्ये शिरले कारण की एवढं गरम झालं मला उन्हाचं, त्यामुळं मस्त आंघोळ केली आता मी. आज आहे गुरुवार आणि मी आता खाते चिप्स कारण की आता लागली भूक. सकाळपासून काहीच खाणं नव्हतं, फक्त चहा पिलता. आणि एवढं ऊन आहे ना, बापरे खूप ऊन आहे. आणि ते दीदी खुश झाली खूप, त्यामुळं मी पण हॅप्पी आता. आणि चलो आता जरा वेळ बसते, कपडे वाट टाकायचे आहेत. मग भरपूर आज एडिटिंग भरपूर आहे, काल पण एडिटिंग केलं, आज पण भरपूर एडिटिंग. व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, 6 मिनी लॉगला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे. आणि आता पोस्ट पण करते लॉग. काल बरं झालं मी एडिट करून ठेवले, 2 लॉग एडिट केले, 1 पोस्ट केला, 6 लॉग एडिट केले मिनी लॉग. व्हॉइस ओव्हर आज देते मी त्याला. आणि चलो आता मी फटाफट माझी काम करते, मग मी तुम्हाला भेटते. ओके, आत्ता वाजलेत 1 आणि आत्ताची माझी भगर झालेली आहे. आणि आता मी भगर आणि चिप्स, दही नाही आणलं, नको मला दही, आणि चिप्स खाते मी आता. ओके गाईज, आता वाजले आहे 4 आणि मी शूट केले फर्स्ट टाइम ह्या घरात मेकअप वगैरे करून. कारण की मला असं फीलच येत नाही ह्या घरात, कारण की माझं बॅकग्राऊंड वगैरे स्टुडिओ तिकडे, आपला बॅकग्राऊंड पण आहे छान, त्यामुळे तिकडंच छान वाटतं व्हिडिओ काढायला. पण आज माझे चांगले व्हिडिओ आले आणि हा लुक माझा वेणीवाला मला खूपच आवडला. आणि माझे केस खूपच दाट व्हायला लागले, वाटतंय तसं वेणीमध्ये तर वाटतंय बघा. आणि किती छान वाटते ना असं वेणी. आणि हे फक्त फोटोतच छान वाटतं, कामं वगैरे करतानाही असं येतं, त्यामुळे नाही छान वाटत. असंच करायला लागतं, पण ते छान नाही वाटत. आणि तुम्ही हा ड्रेस माझा बघितलाच असेल, इन्स्टाला स्टोरी टाकली होती मी, सॉरी फोटो टाकले होते, आमच्या हळदी कुंकवाला घातला होता मी. तर त्या ड्रेसवर मी रील्सच नाही केले, एखादे 2 शॉर्ट केले, तर त्याच्यावर पण रील्स केले. आणि खूप दिवसानंतर मी ट्रान्झॅक्शन व्हिडिओ केलेत, तर नक्की जाऊन इन्स्टावर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि आता मी माझं पॅकअप करते. आता उपवास आहे आज, त्यामुळे माझी बॅटरी लो व्हायला लागली लगेचच, नाही तर मी 2 वाजता असं चालू केलं तर मी 5 वाजेपर्यंत करत असते. पण उपवास म्हणलं तरी थोडासा फरक पडतोच, भाजी पोळी आणि एवढीशा भगरमध्ये. तर मी आता चेंज करते आणि जरा बसते, मला लॉगला व्हॉइस ओव्हर द्यायचा अजून मिनी लॉगला, ते काम करते आणि मग मी भेटते. आज मी करणारे स्वयंपाक, तर आज मी करणारे दम आलू आणि भात करणारे, पोळी आहे, दम आलू आहे आणि भात, आणि थोडीशी ग्रेव्ही करेल म्हणजे भातावर पण होईल, कारण की आज उपवास म्हणल्यावर तर भात तर असणारच. आणि चलो बाय. नवीन सुरुवात करतोय बहिणी मिळून. तर काय म्हणताना आपण कोण. ओके, आम्ही आलोय कथ्थकचा क्लासला. तर आम्हाला कथ्थक लावायचंय, तर आम्ही असं वेगळं काहीतरी ट्राय करणार आहे. आम्हाला लहानपणीचं स्वप्न आहे, आता आम्ही पूर्ण करायला निघलोय.
हा ना, दोघी पण आणि दीदी पण आहे आमच्यात पण आहे ना, तिला लावायचं होतं पण ती म्हणली माझ्यावरचं तू स्वप्न पूर्ण कर. आमचं म्हणजे दोघींना पण आहे ना आम्हाला कथ्थकचा क्लास लावायचा होता आणि आल्या वाटतं त्या. गाईज हे घर आम्हाला खूपच आवडलंय. वेगळंच काहीतरी मस्त स्ट्रक्चर आहे ह्याचं, जुनं पुराण नाही का असतं. आणि त्याच्यावर नीट बघा तुम्ही असं चुन्याने डिझाईन केली आहे. मस्त वाटते ना. आणि कौलामुळे तर ते जास्तच उठून दिसते. एरिया काय का रावेत भोंडवे बाग मस्त आहे इकडे सगळं एरिया. आणि ही स्कूल आहे इकडं. तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते मी आता आम्ही इकडे आलो असतो पण आमच्या एवढं घरातच झालंय वेगळे की आम्ही परत इथं कधीच येणार नाही. आणि आम्ही जरी आलो तरी तो आम्हाला आमच्या अंगठे द्यायला लागले असतात. नाही तर वॉच मला 2000. तेच की आता आम्हाला खरं भांडी घासायला लागली असती काय ते काचेचे ग्लास आहे ना, भांडी घासायला लागली असती बाई. काचेचे ग्लास धुवायला लागले असते भाई. लय जबरदस्त. माझं मास्क पण हरवलं तिथं. आले परत येऊ नका म्हणून. चलो बाय. डिटेल मध्ये सांगते मी. एवढं गरम होतंय बापरे. आज जास्तच गरम व्हायला लागलं रात्री. आणि मी पूर्ण माठातलं पाणी तोंड धुतलंय आणि असं फॅन खाली असंच वाळवणार म्हणजे छान गार लागतं. आणि आमच्या बरोबर एक घाणी इन्सिडेंट घडला. आम्ही गेलतो, माझा उपवास होता त्यामुळे आम्ही काय बाहेर खाऊ नव्हतं शकत आणि आमचे पेच नव्हते होत तिथं. आणि आणि तेच भांडेच घासायला लागले असती पण लकीली वाचलो आम्ही. फ्रेंडला QR कोड पाठवला आणि त्याच्यामुळं आमचं पे झालं. नाहीतर पेच नव्हतं होत. रेंजर हालत झालती बरं. आणि रेंजच नाही, एररच येत होते सारखी. नंतर परत माझं मास्क हरवलं. ती पोरं पण सगळी स्टाफ सगळा हसत होता बाई. ते म्हणले असतील परत नको यायला हे असले. आम्ही पहिले काय मागवलं होतं ते नव्हतंच तिथं. हा ना. आणि आम्ही आता जेवलो. आता वाजलेत 10 म्हणजे 10:15 वाजलेत आणि आम्ही आता जेवलो. आमचं लेटच असतो जेवण. काय म्हणणे चला उद्या भेटतो. झोपलेले दाखवते मी तुला. आणि कथ्थकचा क्लास आता तात या. चलो आता केवढं झालं बघू व्लॉग. नाही तर कंटिन्यू करते उद्या. बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग. ओके आता झालं नेक्स्ट डे आणि आता कंटिन्यू व्लॉग आहे. आणि सकाळी मी आज लवकर उठले. तरी किती वाजले 8:30 वाजलेत आणि मी उठले होते 7:30ला. तर मी आता चहा पिते. आज दीदीला करून देणार आहे मी दम आलू भाजी डब्याला. काल ठरलं होतं आमचं पण काल काय झालंच नाही पॉसिबल कारण की आम्हाला लेट झाला. तर मी तुम्हाला दाखवते दम आलू. तर शिजतोय दम आलू. आता उकडून घेतलेत बटाटे त्यामुळे काय नाही. फक्त ग्रेव्ही जरा थोडीशी त्याला लागली पण पाहिजे. आणि थोडंसं मी पाणी पण टाकले पण ते आटवायचे आता. आणि मस्त आत्ताच ऊन आले मस्त काय. आणि इथून असे टिपके पडायला लागले. आता गरमी एवढी गरम एवढं झाले ना मला. तर मी बसून घेते. आणि तेवढं गरम झाले बापरे लय गरम झाले. आणि तुम्ही शॉर्ट बघितलंच असेल ते वालं गाणं भेकी भेकी बातों में तेरी. तर माझ्या पप्पांना खूपच आवडला तो व्हिडिओ आणि मस्त आलाय. सगळ्यांना आवडला. फक्त थोड्या जणांनीच बघितलंय. काय माहिती कोणाचं काय काम असेल. काल एक्झाम वगैरे असतील चालू म्हणून बघितलं नसेल आय थिंक. आणि चला आता मी चहा पिते मग मी भेटते. तर गाईज आता वाजले 5:15 आणि माझं सगळं घरातलं आवरलंय. आणि आम्हाला जायचं आहे लग्नाला. मी आणि माझी बहीण जाणार आहे. तर कोणाचं लग्न आहे इकडं चिंचवडमध्ये नाही आहे पण इथं माझ्या मम्मीच्या फ्रेंडच्या मुलीचं आहे म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. तर कांचन आणि मी जाणार आहे. तर आज खूपच लग्न आहे यार खूप. म्हणजे आज किती तारीख आहे बुधवार आहे 26 तारीख. आणि एप्रिल महिना म्हणजे फुल लग्नाचं सीझन आहे. आणि
मम्मी पप्पा पण तिकडे जाणार आहे लग्नाला, मी इकडे जाणार आहे. मला तर असं मोठं काय म्हणतात ना, जबाबदार माणसे असं नाही का, जबाबदारी वाढल्या गत म्हणजे लग्नाला जाणं अटेंड करायलाच लागते. सगळ्यांच्या लग्नाला तर जावंच लागतं, कारण की ते एवढं आवर्जून बोलवतात त्यामुळं. आणि चलो आता मी आवरते. तुम्ही आय थिंक मागच्या व्लॉगमध्ये का ह्याच व्लॉगमध्ये ड्रेस बघितला असेल, तोच मी ड्रेस घालणार आहे, कारण की तोच खास मी लग्नासाठीच आणला होता. ते पण माझ्या दीदीच्या लक्षात आलं, नाही तर मला इथं कपडेच नव्हते मग. आणि चलो आज आता माझे 5:15, मला 1 तास आहे आवरायला, त्यामुळं मी लेट जरा थोड्या वेळाने आवरायला घेते. तोपर्यंत बाकीचं आवरून ठेवते आणि आवरल्यानंतर मी भेटते. मुलांचं बरं असते यार, शर्ट पॅन्ट घातली की चालले. इकडे मुलींचं कपडे पण कुठले डिसाईड पण होत नाही. ते व्हाईट शर्ट घातला मुलांनी तर म्हणजे चालून जातं, असं वाटतं न्यूच आहे. आणि त्यांना काहीच वाटत नाही, डबल रिपीट करते. तर आम्ही डबल रिपीटच करू नाही शकत कधी. एखाद्या वेळेस करू शकतो, खूप म्हणजे वर्ष झालं असेल आणि तो घातला नसेल तर रिपीट होतो, पण जास्त रिपीट नाहीच करू शकत. 2च्या वर रिपीट करूच नाही शकत मुली ड्रेस. आणि मेकअप आला, हेअरस्टाईल आली, सगळं आलं यार खूप कुठं नाही आवरायचं, म्हणजे मुलांचं बरं आहे आपलं. चलो आवरते मग मी भेटते. चलो गाईस तयार झाले मी, आता वाजले 6 आणि लवकर जायचं आहे मला. आणि इथंच माझा मेकअप आता पिघळायला लागला आहे, पण स्टील एकदम साधं मी सिंपल माझं रोजचं म्हणजे व्हिडिओला जशी आवरते तसंच आवरलं आहे. आणि केस तर बांधलेलेच, मी मोकळे नाही सोडू शकत, कारण की माझं गरमीचा माझा खूप म्हणजे डेंजर हालत होती गरमीत. मी कधीच कुठं यार, मी तर लग्न गरमीत अजिबात नाही करणार. तिला पण सांगणार आहे गरमीत करू नको, थंडीत कुडकुडलं तरी चालेल, पण गरमी नो. आणि माझ्या ज्या जवळच्या आहेत त्यांनी पण प्लीज गरमीमध्ये लग्न नका ठेवू तर तुम्ही पण थंडीतच ठेवा, जाड कपडे घालू आपण, पण थंडीत ठेवा आणि चलो आता मी माझ्या चालले बहिणीकडे. आम्ही 2 जणी तिथून जाऊ. आणि कशी दिसते सांगा, तोच ड्रेस आहे यार, काय फोटो पण झाले ह्याच्यावर आणि व्हिडिओ पण झालेत, कालच केलेत मी. काल परत मेकअप केलाय, परत ड्रेस तो कालचाच घातलाय, आज परत मेकअप. म्हणजे डेंजर पण आहे हा, डेंजर. आणि स्टोल मला असं वाटते घेऊ का नको, कारण की गरमीने खूपच म्हणजे, तरी पण घेते, जाऊन दे. आणि चलो भेटते तुम्हाला तिकडे गेल्यावर. तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. आम्ही लग्नाला पण गेलो होतो, तर तुम्हाला लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.